2024चा रणसंग्राम कोण जिंकणार? महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभेचं चित्र काय असणार आहे? राज्यातला सगळ्यात मोठा ओपिनियन पोल एबीपी माझा आणि सी वोटरचा आपण पाहताय। आता विदर्भातलं चित्र पाहिल्यानंतर वळूयात मराठवाड्याकडे। मराठवाड्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत लोकसभेचे। पहिला मतदारसंघ आहे हिंगोली। हिंगोलीचं चित्र शेवटच्या क्षणी जाहीर केलेला उमेदवार इथे बदलावा लागला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि हेमंत पाटील जे सिटिंग खासदार होते इथले त्यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी या मतदारसंघामध्ये महायुतीची घोषित झाली। महाविकास आघाडीने इथे नागेश पाटील आष्टीकर यांना रिंगणात उतरवले तर वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण हे रिंगणामध्ये आहेत। लढत अत्यंत चुरशीची होणार आहे, एकतर्फी होणार नाहीये आणि चुरशीच्या लढतीमध्ये चित्र बदलताना दिसतंय। नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडी घेताना दिसतात, त्यामुळे जी आत्ताच्या समीकरणानुसार जागा महायुतीकडे होती ती महाविकास आघाडीकडे जाताना दिसतेय। नांदेड मतदारसंघ पुन्हा एकदा अत्यंत चुरशीचा मतदारसंघ, कारण इथलं मातब्बर नेतृत्व आणि 2019 मधले इथले उमेदवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नुकतेच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत। प्रतापराव चिखलीकर इथले विद्यमान खासदार आहेत, त्यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे महायुतीकडून। तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यावर विश्वास टाकण्यात आलेला आहे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं अविनाश भोसीकर यांना इथून उमेदवारी दिलेली आहे। मात्र या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर असणार आहे। अशोक चव्हाण जरी आपली ताकद घेऊन भाजपमध्ये गेले असले तरी काँग्रेसची ताकद कमी होताना दिसत नाही, कारण टक्कर काटेकी असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी सगळी उलथापालथ होऊनही हा मतदारसंघ काँग्रेस आघाडी घेताना दिसते। काँग्रेससाठी ही अत्यंत दिलाशाची बाब, कारण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, पण अशोक चव्हाणांचा गड असलेल्या नांदेडमध्ये महाविकास आघाडी ही काटेकी टक्करमध्ये आघाडी घेताना दिसते। परभणी मतदारसंघाचं चित्र पाहूयात। शिवसेनेकडे होता 2019 मध्ये हा मतदारसंघ आणि संजय जाधव शिवसेनेचे उमेदवार इथून होते जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबले आणि महाविकास आघाडीने त्यांनाच उमेदवारी घोषित केली। पण इथून काहीसं वेगळं चित्र दिसलं ते महायुतीकडून। महायुतीनं इथं उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यातून आणला असं म्हणता येईल। महादेव जानकर ज्यांना माढामधनं उमेदवारी महाविकास आघाडी देत होतं ते महायुतीमध्ये आले आणि त्यांना महायुतीनं उमेदवारी दिली परभणीमधून, त्यामुळे रासपचे महादेव जानकर या मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार आहेत। आणि पंजाबराव डक हवामान तज्ज्ञ हवामानाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात, त्यांना वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। पण एकतर्फी विजय होताना दिसतोय, सोपा विजय होताना दिसतोय। कुणाचा? तर संजय जाधव यांचाच पुन्हा विद्यमान खासदार जे आता महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा। पुढचा मतदारसंघ आहे जालना। सध्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या मतदारसंघातनं प्रतिनिधित्व करतात गेली अनेक वर्ष। पुन्हा एकदा महायुतीनं त्यांच्यावरच विश्वास दाखवलाय, भाजपकडे ही सीट होती आणि काँग्रेसनं कल्याण काळे यांना इथे उमेदवारी दिलेली आहे। महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीनं प्रभाकर बाकळे यांना या मतदारसंघामधनं उमेदवारी दिलेली आहे। जालना महत्त्वाचं यासाठी सुद्धा आहे कारण जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं ते याच जिल्ह्यामधनं, त्याचा काय परिणाम नेमका होईल या संदर्भात सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण इथे विजय मात्र सोपा दिसतोय। कुणाचा? रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा, त्यामुळे ही जागा महायुतीकडे जाताना दिसतेय। छत्रपती संभाजीनगर इथलं चित्र मात्र काहीच अस्पष्ट आहे। का? कारण महायुतीनं अजूनही इथे आपला उमेदवार घोषितच केलेला नाहीये, पण महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास दाखवलाय। शिवसेना ठाकरे गटाकडनं ते या निवडणुकीच्या रिंगणात असतील तर सध्याचे इथले खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही टक्कर सुद्धा काटेकी टक्कर असणार आहे। फक्त आता प्रश्न हा आहे की महायुती उमेदवारी इथून कुणाला देतेय। पण जरी महायुतीनं कुणालाही उमेदवारी दिली तरी एनडीए आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर महायुती पिछाडीवर पडताना दिसते आणि चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असलेले दिसतात। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा हा मतदारसंघ ओळखला जातो, पण टक्कर मात्र इथे काटेकी असणार आहे। बीड लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम ज्या जिल्ह्यामध्ये दिसला होता तो हा मतदारसंघ। पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे इथून उमेदवार होत्या, त्यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, त्यामुळे त्या महायुतीच्या उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 ऑप्शन होते, बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बजरंग सोनावणे यांना इथून उमेदवारी देण्याला पसंती दाखवली, तर वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे पाटील यांना इथे उमेदवारी दिलेली आहे। पण ही लढत सुद्धा चुरशीची होणार आहे।
कुणासाठी सुद्धा इथे विजय सोपा नसणार आहे. पंकजा मुंडे या आघाडीवर असतील, पण लढत मात्र चुरशीची असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महाविकास आघाडीकडनं इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर जे आता इथले खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. राणा जगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. राणा जगजितसिंग पाटील हे सध्या भाजपचे आमदार आहेत. भाजपमधनं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो फक्त या उमेदवारीसाठी. आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील इथून रिंगणामध्ये उतरलेत. तर भाऊसाहेब आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवारी दिलेली आहे. पण इथे विजय मात्र सोपा दिसतोय. कुणाचा? पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांचा, जे सध्या इथले विद्यमान खासदार आहेत. आणि आता शेवटचा मतदारसंघ मराठवाड्यामधला, तो म्हणजे लातूर. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महायुतीनं इथून उमेदवारी दिलेली आहे. सुधाकर शृंगारे इथनं खासदार होते भाजपचे, त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्यावरच विश्वास टाकलाय. पण काँग्रेसनं मात्र शिवाजीराव काळगे यांना त्यांच्या विरोधात रिंगणामध्ये उतरवलंय. आणि नरसिंगराव उदगीकर वंचित बहुजन आघाडीचे इथून उमेदवार आहेत. विजय